लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पुसद शहरातील वसंतनगर येथील दाट लोकवस्तीच्या भागामध्ये नाल्या तुडुंब भरल्या असल्याने नाल्याचे पाणी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे पाहावयास मिळत आहे। पावसाळ्यापूर्वी या नाल्या योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास पावसाचे पाणी आणि घाण रस्त्यावर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल। पावसाळ्यात रोगराई पसरण्याचा धोका अधिक आहे। त्यावर उपाय म्हणून फॅगिंग मशीनद्वारा निर्जंतुक फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे। वसंतनगरच्या काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने पाण्याचे वितरण फार कमी प्रमाणात होत आहे। केवळ 20 मिनिटे ते अर्धा तास पाणी येत असल्याने अनेक नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण होत नसल्याने पाणी पुरवठा विभागाने लक्ष घालून पाणी पुरवठा उच्च दाबाने पूर्ववत करून वेळ वाढवण्यात यावी। तसेच रस्त्यातील अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचत आहे। खड्डे बुजवण्याची कार्यवाही पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी। कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या नियमित येत नसल्याने लोक रस्त्यावर कचरा टाकत आहे, त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असून कचरा गाड्या नियमित पाठवून कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन अमजद खान मित्रमंडळ आणि रहिवासी नागरिकांच्या वतीने पुसद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजीत वायकोस यांना देण्यात आले आहे। आज हम पुसद नगर पालिका के मुख्य अधिकारी अभिजीत वायकोस साहब से मिले। हमारे तमाम पुसद शहर की जो प्रॉब्लम है उनको हमने उनके सामने रखे। जैसे खास करके वसंत नगर के अंदर पानी का प्रॉब्लम बहुत ज्यादा चल रहा है। 10 से 20 मिनट पानी आता है, बाद में पानी बंद हो जाता है। इससे कई नागरिक के मुझे सुबह से शाम तक फोन आते कि भैया आज पानी नहीं आया। यह मुद्दा लेकर मैं हमारे मुख्य अधिकारी साहब के पास गया। हमारा प्रॉब्लम नंबर 2 है कि कचरा गाड़ी हमारे वसंत नगर में कई दिन से नहीं आ रही है, इसलिए रोड पर कचरा जो तो जमा हो रहा है, जिससे आरोग्य को धोखा हो रहा है। नंबर 3 हमारा मुद्दा यह है कि हमारे जो पथलाइट है, ये पथलाइट हमने कहा है साहब को जितने भी बंद है वो बरसात के पहले चालू कर दे, ताकि कोई अंधेरे में लोगों के जीवित हानि ना हो। आज हमने जो मुद्दे मांगे उसके अंदर कानले लेआउट के अंदर क्या नालियों का प्रॉब्लम है, रहमत नगर जो हमेशा प्रॉब्लम में रहता है, बारिश होते ही पूरे घरों में पानी घुस जाता है। इसलिए हमने साहब से कहा कि आप पूरे नालियां खरद कर काटे, उकंडे साफ करे, कचरा गाड़ी नियमित भेजे। हमने जो निवेदन दिया है उसके अंदर हमने इस प्रकार का मराठी के अंदर लिखा है, आम्ही पुसद शहरातील खालील सह्या करणारे नागरिक आपणास नम्र विनंती अर्ज सादर करतो की आम्ही राहत असलेल्या वसंतनगर या दाट वस्तीच्या भागामध्ये नाल्या तुंबूड भरलेल्या असल्याने नाल्याचे पाणी बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर वाहत असल्यास पाहायला मिळत आहे। नागरिकांना नाहक त्रास करावा लागेल। तसेच नाल्याने साठलेल्या डासाचा प्रभाव वाढत आहे। पर्यावरण लोकांचे आरोग्य धोक्यात येईल। पावसाळ्यामध्ये डासामुळे रोगराई पसरण्याचा धोका अधिक असतो। यावर मात करण्याकरिता फाईंग मशीन द्वारा वेळोवेळी फवारणी करण्याची गरज आहे। वसंत नगरच्या काही भागांमध्ये कमी दाबाचे पाणी सोडले जात असल्यामुळे नळाला पाणी खूप कमी येत आहे। तसेच नळाला केवळ 20 मिनिटे ते अर्धा तास पाणी असल्यामुळे अनेक नागरिकांना पाण्याची गरज भासल्याने नागरिकांची पाणी पुरवठा विभागाविषयी नाराजगी आहे। तरी आपण पाणी पुरवठा वेळ पाण्याचे योग्य दाब याविषयी समस्या दूर करावी। तसेच अनेक रस्ते व गल्ल्या मध्ये ठिकठिकाणी गड्डे पडल्याने पाणी साचत आहे। खड्डे बुडल्याविषयी तातडीने कार्यवाही करावी। कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडी नियमित येत नसल्याने लोक रस्त्यावरच कचरा टाकत आहे, त्यामुळे दुर्गंध पसरली आहे। नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। तरी कचरा गाडी प्रत्येक गल्लीमध्ये दररोज पाठवाव्या व बंद पडलेले पदवे त्वरित सुरू करण्यात यावे। नागरिकांना भेसळत असलेल्या वरील समस्या लवकरात लवकर निवारण करण्याविषयी कारवाई करण्यात यावीकरिता अर्ज सादर केलेला आहे। त्यामध्ये आमच्या सोबत मी स्वतः अमजद खान, नजीर खान सामाजिक कार्यकर्ता, तसेच माझे वरिष्ठ नन्हे खान साहब, गफ्फार खान सर, अय्यूब बेग, शेख मोबिन, शेख रज्जाक, मामू, बाबू पटेल मामू, जफर टेलर आणि अन्य नागरिक आमच्या सोबत उपस्थित आहेत। तसेच साहेबांनी तुरंत त्याच्यावर ऍक्शन सुद्धा घेतलेली आहे। त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला फोन लावून सगळी माहिती दिली। त्यानंतर लवकरात लवकर आपल्या वसंतनगर तसेच पुसद शहराची स्वच्छता चालू होण्याची साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे। जय हिंद, जय भारत। रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.